नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याची आपण उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट पाहत होतो ते काल चंद्रयान 3 आकाशाकडे झेपावलेलं आहे, चंद्राकडे, आणि गर्जना करत जे गेलेलं आहे ते प्रत्येक भारतीयाला त्याचा आणि त्या गर्जनेचा आवाज प्रत्येक देशामध्ये गुंजलेला आहे आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटावा असं आपलं चंद्रयान 3 आता फक्त आणि फक्त चंद्रावर उतरणं आणि ते उतरणारच आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा इस्रोच्या पाठी आहेत आणि नक्कीच ते चंद्रावर अगदी पूर्णतः लँडिंग करेल, हेच आपण याचीच वाट पाहतोय. तर ह्या आजच्या आपण घेतलेल्या विषयामध्ये काय आहे, तर चंद्रयान 3 याबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. कारण आता येणाऱ्या जेवढ्या म्हणून झाडून म्हणून जेवढ्या परीक्षा येणार आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्यामुळे अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहायचा, कारण याच्यावरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारेल. आपण जे पाहणार आहोत चंद्रयान नुसतं 3 नाही, तर ह्याचा जो संपूर्ण प्रवास आहे की नाही, त्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आपण, काही वेळ घालवायचा नाहीये. आपल्याला इथे दिसत आहेत ना, हे कोण आहेत? इस्रोचे अध्यक्ष, बरोबर की नाही? आता चंद्रयान, या चंद्रयान बद्दल आपल्या ह्याचं नाव काय रे? किती जणांना माहिती आहे? हे सोमनाथ, इस्रोचे अध्यक्ष. चंद्रयान आपलं भारताचं जे मोठं स्वप्न होतं की नाही चंद्रावर न्यायचं आणि चंद्रावरचं, ते आता साकार होणार आहे. त्याची आता उत्सुकता आपल्याला लागली आहे. ते कधी लँडिंग करते त्याचाही वेळ आणि कधी तेही सांगेन मी तुम्हाला. चला बघूया. ही सुरुवात आहे इस्रोची. एका सायकलीवरनं, म्हणजे सायकलवरनं आपले शास्त्रज्ञ हे जे रॉकेट नेत आहेत, इथून इस्रोची सुरुवात आहे. ते काल चंद्रयान 3 जे आपण बघतोय, जे एवढं आपली जी शास्त्रज्ञांनी जे आपलं स्किल वापरून केलेलं आहे, आज प्रत्येक भारतीयाला ज्याचा अभिमान वाटावा असं हे इस्रोचं आपलं चंद्रयान 3 आहे. आणि ज्याचं देश सुद्धा, इतर सगळे देश हे याकडे पाहतायत की हे किती यशस्वी होईल, आणि नक्कीच होणार आहे. सुरुवात बघा, एका सायकल पासून, म्हणजे सायकलवर नेण्यापासून झालेली इस्रोची. हार न मानता यातनं आपल्याला काय शिकलं पाहिजे, तर कधीही निराश व्हायचं नाही, हारायचं नाही, आणि कधीही आपण जे ठरवतोय त्याच्या पाठी राहायचं नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करायचीच. इस्रोने करून दाखवलेलं आहे. बघा, आज LVM किती गर्जना करत गेलेल्या आकाशामध्ये, आणि त्याचा नाद, त्याचा आवाज प्रत्येक देशामध्ये गेलेला आहे. चला, आपलं पहिलं चंद्रयान होतं. किती जणांना माहिती आहे चंद्रयानचं किती आहे? तिसरं. मग याचाच अर्थ 1 2 3. तर चंद्रयान 1 याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कारण लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये नुसतं एवढं नाही, चंद्रयान 3 नाही, तर याच्यावरचे चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3 यापैकी कुठलंही विचारू शकतात. बरोबर आहे? चला सुरुवात करूया आपल्या चंद्रयान 1 ला. आता 15 ऑगस्ट 2003 ला याची सुरुवात झाली. कधी झाली? 15 ऑगस्ट 2003 ला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताच्या चंद्रयान मोहिमेची घोषणा केली होती. कोण होते त्यावेळेला पंतप्रधान? अटल बिहारी वाजपेयी. कोणता दिवस? 15 ऑगस्ट 2003 ला याची घोषणा केली होती. 22 ऑक्टोबर 2008 ला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चंद्रयान 1 या अवकाशात झेपावलं. कोणती तारीख होती ती? 22 ऑक्टोबर 2008. या सगळ्या तारखा महत्वाच्या आहेत. म्हणजे याच्यावरचा जर तुम्हाला प्रश्न विचारला की चंद्रयान 1 कोणी, म्हणजे आपले पंतप्रधान कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. कोणत्या वर्षी? 2003 ला. दिवस कोणता? 15 ऑगस्ट. त्यावेळेला काय केलं होतं? अटल बिहारी वाजपेयींनी चंद्रयान मोहिमेची घोषणा केली होती. आणि त्यावेळेला म्हणजेच 22 ऑक्टोबर 2008 ला श्रीहरिकोटा येथून काय केलं? सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चंद्रयान 1 याचं काय झालं? अवकाशात झेपावलं. आता ह्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे, हा PSLV C11. हे बघा, PSLV C11 हे बूस्टर्स आहेत. याच्या साह्याने काय केलं? यानाने प्रक्षेपण करण्यात आलं. म्हणजे हा आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे. जो पहिलं चंद्रयान गेलं ते कुठलं रॉकेट होतं? आलं का लक्षात? ज्याला बूस्टर म्हणतात. इथे तुम्हाला जे दिसत आहेत, जे इग्निट होतात आणि जे वर थ्रस्ट करतात, ते PSLV C11 हे लक्षात ठेवायचं. हा महत्वाचा आहे. म्हणजे तुमच्या समोर 3 प्रश्न आले. कोणी घोषणा केली होती? त्यानंतर कोणत्या वर्षी? त्याच्यानंतर कुठून झालं याचं प्रक्षेपित? आणि कुठल्या रॉकेटने केलं? PSLV C11. ओके, पुढे पाहूया. 18 नोव्हेंबर 2003 ला काय झालं? तर चंद्रयान 1 याचे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
काय केलं, चंद्राच्या कक्षेत त्याने प्रवेश केला. ती तारीख होती 18 नोव्हेंबर 2008 ला. त्यानंतर 14 नोव्हेंबर 2008 हे चंद्रयान 1 हे ऑर्बिट पासून वेगळे झाले आणि नियंत्रित पद्धतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, कुठल्या दक्षिण ध्रुवावर धडकलं. आता ही लक्षात ठेवा, दक्षिण ध्रुवावर जाणारा भारतातला पहिलं, म्हणजे जे आता यान जाणार आहे चंद्रयान, पहिलंही गेलो होतं, दुसरंही आणि तिसरंही, हा धाडसी निर्णय आहे. आलं का लक्षात. आतापर्यंत उत्तर ध्रुवावर गेलेला आहे, दक्षिण ध्रुवावर का ते मी चंद्रयान 3 मध्ये सांगेन, पण पहिले हे ऐका. बरोबर आहे. तर चंद्रयान हे ऑर्बिट पासून, ऑर्बिट आलं का लक्षात, जे कक्षा आहेत त्याला ऑर्बिट म्हणतात, तर तिथून हे वेगळं झालं आणि नियंत्रित पद्धतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे धडकलं आणि चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंच्या उपस्थितीचा शोध घेण्यासाठी हे यान उतरवण्यात आलं. आता सर्वात महत्वाचं, आपलं जे आहे चंद्रयान हे नुसतं चंद्रावर जाण्यासाठी नाही, तर चंद्रावर पाणी आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी आहे. तर हे कधी झालं होतं, 14 नोव्हेंबर 2008 ला. आलं का लक्षात. 28 ऑगस्ट 2009 काय झालं, तर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या अंतराळ यानाचा संपर्क तुटल्याचे घोषित केल्यानंतर या मोहिमेचा अखेर अंत झाला. अखेर अंत कधी झाला, या तारखेला, कधी 28 ऑगस्ट 2009 ला काय झाला, संपर्क इस्रोचा तुटला या यानापासूनचा. आणि काय झालं, इथे जे चंद्रयान पहिलं ही जी मोहीम होती ही समाप्त झाली. कोणत्या, 2009 ला. हे लक्षात ठेवा. आपण काय करतोय, चंद्रयानचं नुसतं चंद्रावर जायचं हे नाही आहे, किंवा कुठल्याही पंक्तीमध्ये, म्हणजे आपल्याला कुठल्या रँगत नाही बसायचंय, पहिला देश, दुसरा देश, तिसरा देश. आपल्याला चंद्रावर जाऊन संशोधन करायचंय, यासाठी आहे. तर पहिलं गेलं होतं, हे लक्षात ठेवा, चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंचा उपस्थितीचा शोध घेण्यासाठी होतं. आणि काय केलं होतं त्यांनी, नियंत्रित पद्धतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर धडकलं, पण संपर्क तुटला आणि इथे हे समाप्त झालं, चंद्रयान 1. बरोबर आहे. आता चंद्रयान 2 बघूया. आता चंद्रयान 1 बद्दलची माहिती बघा. काय होतं ते, 12व सेलिब्रेट काय आहे, एनिव्हर्सरी ऑफ इंडियाज फर्स्ट लुनार मिशन. ओके, चंद्रयान 1. आणि इट वॉज इंडियाज फर्स्ट मिशन टू द मून दॅट वॉज सक्सेसफुली लॉन्च ऑन 22 ऑक्टोबर 2008. आलं का लक्षात. कोणी केलं होतं, इस्रोने. कॉस्ट किती होती बघा, 386 करोड रुपये आले होती. PSLV C11 याने लॉन्च केलं होतं आणि याची लाईफ किती होती, 2 वर्षाची. पण संपर्क तुटल्यामुळे काय झालं, तर चंद्रयान 1 हे समाप्त झालं. आता त्याच्यानंतर हार नाही मानली इस्रोने, परत कामाला लागलं, परत नव्या तयारीने, परत नव्या जोमाने, आणि चंद्रयान 2 ही घोषणा झाली. कशाची, चंद्रयान 2 ची. बरोबर आहे. बघूया आता ह्याच्याबद्दल, चंद्रयान 2 बद्दलची माहिती. आता चंद्रयान 2 कधी, तर 22 जुलै 2019 ला श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून चंद्रयान 2 याचं प्रक्षेपण करण्यात आलं. कुठून करण्यात आलं, श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रावरून. तारीख किती, 22 जुलै 2019. आता ह्याच्यामध्ये कुठलं बूस्टर वापरण्यात आलं, तर LVM-3M1. लक्षात ठेवा, कुठला आहे, LVM-3M1. ओके, हा प्रश्न तुम्हाला निश्चित विचारला जाणार. चंद्रयान 2 ला कुठलं, PSLV वापरला नाही, चंद्रयान 2 ला कुठलं वापरला, LVM-3M1 या प्रक्षेपकाच्या साह्याने. आपण ज्याला काय म्हणतो, प्रक्षेपक, आणि ज्याला काय म्हणतात, रॉकेट किंवा बूस्टर म्हणतात, याच्या साह्याने हे यान अंतराळात पाठवण्यात आलं. आलं का लक्षात. त्याच्यामध्ये काय असतं, बूस्टर मध्ये लिक्विड हायड्रोजन असतं, जे थ्रस्ट करतं, उचलतं, लिफ्ट ऑफ करतं. आलं का लक्षात. 20 ऑगस्ट 2019 या दिवशी चंद्रयान 2 याचा चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत प्रवेश केला. काय केला, चंद्राच्या ध्रुवीय कक्षेमध्ये. कळलं, चंद्राची जी ध्रुवीय कक्ष आहे त्या कक्षेत त्यांनी प्रवेश केला. होती तारीख काय होती, 20 ऑगस्ट 2019. पुढे पाहूया. 2 सप्टेंबर 2019 या तारखेला काय झालं, तर चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत 100 किलोमीटर या चंद्राभोवती फिरताना विक्रम लँडर हे वेगळं झालं. काय झालं, विक्रम लँडर हे काय झालं, वेगळं झालं. गेलं होतं, सगळं नियोजित होतं अगदी. आणि चंद्राच्या पृष्ठभागापासून किती, 21 किलोमीटर नाही तर 2.1. आलं का लक्षात. हे लक्षात घ्या,
2.1 आहे. 2.1 किलोमीटर म्हणजे साधारणतः 2 किलोमीटरच्या पुढे थोडस. या किलोमीटरवर उंचीवर असताना लँडरशी संपर्क तुटला आणि हे यान कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. लक्षात आलं? याचा सुद्धा संपर्क तुटला कारण जे सॉफ्ट लँडिंग आहे ते सॉफ्ट लँडिंग न होण्याच्या अगोदर त्याचा वेग वाढला आणि त्या वेग वाढल्यामुळे ते लँडर काय झालं, जोरात आपटलं गेलं आणि म्हणून हा संपर्क तुटला, म्हणजेच कोसळण्याची शक्यता वर्तवली. आता चंद्रयान-2 हे कशा पद्धतीचं होतं बघा. याचं वजन किती होतं? 3850 किलो वजनीचं होतं चंद्रयान-2. त्यामध्ये कुठलं होतं तर विक्रम लँडर होता. हा किती होता तर 326 किलोचा विक्रम लँडर आणि 650 वॅटचा होता. प्रज्ञान रोवर होता, याच्यामध्ये 27 किलोचा, त्याचं वॅट किती होता 50 किलो. हा महत्वाचा आहे, प्रत्येक जे देतोय ते अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. चंद्रयान-2 जे आहे ते चंद्रयान-2 मध्ये वजन किती होतं 3850 किलो सॉरी वजन किती होतं 3850 किलो. विक्रम लँडर होता याच्यामध्ये आणि प्रज्ञान रोवर होता. विक्रम लँडर पुन्हा एकदा सांगतो 626 किलो वजनाचा होता, 650 वॅटचा. प्रज्ञान किती होता रोवर 27 किलोग्रॅमचा होता आणि 50 वॅटचा होता. हे लक्षात ठेवायचं. अलग लक्षात. हे बघा आता हे मिशन कशा पद्धतीने होतं. याची साधारणतः कॉस्ट किती होती, सर्वात जास्त होती 978 करोड. किती 978 करोड एवढी काय लागली, म्हणजे याला मिशनला खर्च जो आला ते 978 करोडचा आला. बरोबर आहे. आता ह्याचं एक्सपेक्टेड काय होतं लँडिंग 6 सप्टेंबर, पण त्याच्याच अगोदर काय झालं, याचा जोरात आपटल्यामुळे याचा संपर्क तुटला गेला. अलग लक्षात. आता हे बघा हा चंद्र आहे जो तुम्हाला इथे दिसतोय स्क्रीनवर, हे नॉर्थ पोल आहे. कळलं का? इथपर्यंत आपण गेलेलो आहेत. गेट इट. इथे साऊथ पोल जिथे अंधार असतो तिथे पहिल्यांदाच भारत जातोय. भारत हा देश आपला स्वतःच यान पाठवतोय. आतापर्यंत कोणी पाठवलेलं नाहीये. अलग लक्षात. तर मिशन मध्ये काय आहे चंद्रयान-2 हे लक्षात ठेवायचं. ओके. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हा हे प्रज्ञान काय आहे रोवर आहे आणि हे काय आहे लँडर आहे. हे लक्षात ठेवा. हे ऑर्बिटर आहे. हे ऑर्बिटर लक्षात ठेवा. हे ऑर्बिटर लक्षात ठेवा. का तर हे चंद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर सोडलेला नाही, कारण ऑर्बिटर चंद्रयान-2चा काम करतोय. त्यामुळे चंद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर सोडलेला नाही. चंद्रयान-2चाच ऑर्बिटर 3 मध्ये काम करणार आहे. आलं का लक्षात. बाकी हा लँडर आणि रोवर हे सगळे यांचा संपर्क तुटला गेलाय. कळलं हा. तर आपण इथे या साऊथ पोलला जाणार होते, लक्षात घ्या. या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. आता आपण महत्वाचं जे आज बघणार आहोत ते म्हणजे चंद्रयान-3 ज्याचं काल यशस्वी प्रक्षेपित झालेलं आहे. आणि काय गर्जना करत गेलं एलबीएम जबरदस्त आहे की नाही. आणि सगळ्या देशांना धडकी भरेल. भारत असा जबरदस्त आता प्रगती करत चाललेला आहे, त्याचंच एक प्रतीक आपण. आणि प्रत्येकाला गर्व वाटला पाहिजे, छाती फुलून आली पाहिजे. बरोबर की नाही. नुसती क्रिकेट मॅच झाल्यानंतर काय दोडण्या वाजवायचा असं काही आहे रे. आपले एक खरे हिरो आहेत जे आपल्या देशाचं नाव करतायत. आज जे काम केलेलं आहे याचा डंका सगळ्या देशात वाजलेला आहे. बरोबर की नाही. चला नव्या जोमाने इस्रोची तयारी. क्या बात आहे. नव्या जोमाने इस्रोची तयारी. 14 जुलैला आता चंद्रावर स्वारी. क्या बात आहे. आणि झालेलीच आहे, होणारच. बरोबर की नाही. बघा भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या इस्रोच्या अत्यंत महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहिमेची तारीख जी 14 जुलै दुपारी 2:35 आता आपला ह्याच्यातला कुठला वापरलाय LVM-3 या प्रक्षेपकातून हे यान चंद्राकडे झेपावलेलं आहे. कळलं का. चंद्राला भेटायला जातोय हा. चंद्रयान-3 याचा चंद्रापर्यंतचा प्रवास हा किती दिवसाचा आहे 41 दिवसाचा. किती दिवसाचा 41 दिवसाचा. आणि चंद्रयान-3 चे 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:47 चंद्रावर अलगद अवतरणार आहे. ती तारीखही आहे आणि ती वेळही सांगितली इस्रोने. कोणत्या तारखेला 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:47 याचं सॉफ्ट लँडिंग होणार आहे. आता फक्त ती वाट बघायची आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज कानात आतुरतेने ते वाट पाहत होते
बाजीप्रभू देशपांडे जे लढत होते की नाही, ती खिंडजीशी लढवत होती, तसं आता 41 दिवस आपण वाट बघणार आहोत आणि तो आतुरतेचा क्षण येणार आहे. कधी? 23 ऑगस्टला 5:47 कळलं? आणि ते निश्चितच होणार यावेळेला. चंद्रयान-2 मोहिमेतील अपयशातून धडा घेत लँडर जे पहिल्यांदा आपटलं गेलं होतं की नाही, कोसळलं होतं, ते अधिक आता शक्तिशाली करण्यात आलेलं आहे. जे लँडर जे बसणार आहे, चंद्रावर अवतरणार आहे. तामिळनाडूतील श्रीहरिकोटाच्या, हे लक्षात ठेवा, कुठे? तामिळनाडूच्या श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण तळावरून चंद्रयान-3 चे उड्डाण झाले. राज्य कोणतं? तामिळनाडू. श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक वाक्य आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं आहे बरं का. चंद्रयानच्या सर्व चाचण्या झाल्या असून लॉन्च व्हेइकल मार्क 3 या प्रक्षेपण यानावरनं ते सिद्ध करण्यात आलं होतं. काय होतं? लॉन्च व्हेइकल मार्क 3, हेही लक्षात ठेवायचं, ज्याच्यावर हे उभं राहिलं होतं. आलं का लक्षात? ओके. आता चंद्रयान-3 मोहिमेचे 2 प्रमुख भाग असतील. कोणते 2 प्रमुख भाग आहेत? तर चंद्राचे विज्ञान, ज्याला सायन्स ऑफ द मून, या अंतर्गत काय होणार आहे? चंद्राची आवरणशील याचा अभ्यास, आवरणशील, त्याच्यानंतर भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावरील प्लाझ्माचे प्रमाण, लँडिंग स्थळाच्या आसपास असलेल्या चंद्र पृष्ठभागातील रासायनिक मूलद्रव्यांचा अभ्यास, हे सर्वच्या सर्व चंद्राच्या विज्ञानामध्ये केलं जाणार आहे. 2 भाग आहेत. या प्रत्येक भागामध्ये, 2 भागामध्ये चंद्राची आवरणशील, जे काही आवरण आहे चंद्राचं, त्याचा अभ्यास केला जाणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी, जी भूगर्भातली त्याची हालचाल आहे, ती हालचाल या चंद्राच्या विज्ञानामध्ये, म्हणजे सायन्स ऑफ द मून या अंतर्गत आहे. त्यानंतर पृष्ठभागावरील प्लाझ्माचं जे प्रमाण आहे त्याच्याबद्दलचा अभ्यास केला जाणार आहे. लँडिंग स्थळाच्या आसपास असलेलं चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक मूलद्रव्यांचा अभ्यास, हे सर्व याच्या अंतर्गत होणार आहे. त्यानंतर दुसरा भाग कुठला आहे रे? तर चंद्रावरून विज्ञान, म्हणजे सायन्स फ्रॉम द मून, याद्वारे काय होणार आहे? चंद्राच्या कक्षेमधून पृथ्वीचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या कक्षेमधून कशाचा अभ्यास? पृथ्वीचा. कळलं? हे लक्षात ठेवायचं, हे 2 भाग. पुढे पाहूया. आता अशी आहे भारताची चंद्रयान-3 मोहीम. कशी? आता ही पूर्ण माहिती आपण बघितली. आता मोहीम जी सुरू झालेली आहे, आता तो झेपावलेला आहे, तो कशा पद्धतीने, कसं, कुठे? बघा, यानाचं वजन काय आहे? जो लँडर आहे त्याचं वजन आहे 1752 किलो. किती आहे? 1752 किलोग्रॅम वजनाचा आहे. 26 किलो वजनाच्या प्रज्ञान रोवर सहित, जे आधी होतं ते पण इथे आहे, प्रज्ञान रोवर. आलं का लक्षात? प्रोपोजल मॉड्यूल जे आहे ते 2148 किलोग्रॅम वजनाचं आहे. किती? 2148 किलो वजनाचा. आणि एकूण वजन जर आपण बघितलं तर एकूण याचं वजन आहे 3900 किलोचं. किती? 3900 किलोचं. यामध्ये जे वापरण्यात आलं होतं LVM-3, हे जे रॉकेट आहे बूस्टर, याची उंची किती आहे? 43.5 मीटर. किती आहे? 43.5 मीटर. आणि याचं वजन किती आहे? 642 टन वजनीचा आहे तो. किती? 642 टन वजनाचा आहे. चंद्रावर उतरण्याचं याचं ठिकाण कुठलं आहे? तर दक्षिण. यामध्ये 69.367621 दक्षिण आणि 32.348126 पूर्व, आणि 4 किलोमीटर बाय 2.4 किलोमीटरचं क्षेत्र हे याचा आहे. आता हे विचारण्याची शक्यता फारच कमी आहे. तुम्हाला विचारलं जाईल LVM रॉकेटची उंची, वजन विचारू शकतात. एकूण चंद्रयान-3चं वजन किती होतं? प्रोपोजल मॉडेलचं होतं ते प्रोपोल्जन. या प्रोपोल्जन मॉडेलचं वजन जे होतं ते किती? लँडरचं वजन किती? असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारू शकतात. हे विचारणं माहितीत असणं गरजेचं आहे. माहितीत ठेवलं वेल अँड गुड. बरोबर आहे की नाही? पुढे पाहूया. 3 प्रमुख भाग आहेत याच्यातले. चंद्रयान-3चे 3 प्रमुख भाग कुठले? विक्रम लँडर, हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा भाग.
हा, हे जे आहे ना, हे मी पुढे एक्सप्लेन करणार आहे कशा पद्धतीने. विक्रम लँडर, चांद्र स्थानक, प्रज्ञान रोवर, स्वयंचलित वाहन आणि प्रपोल्जन मॉडेल वाहक यंत्रणा, या तिन्ही बद्दलच आपण पाहणार आहोत. हे चंद्रयान 3चे काय आहेत, प्रमुख भाग आहेत. चंद्रयान 2 या मोहिमेतील ऑर्बिटर, जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं की नाही, कक्षायान, हे चंद्राभोवती कार्यरत असल्याने चंद्रयान 3 या मोहिमेत ऑर्बिटर्सचा समावेश करण्यात आलेला नाही. जो चंद्रयान 2 मध्ये होता त्यामुळे चंद्रयान 3 मध्ये याचा वापर करण्यात आलेला नाही, हे लक्षात ठेवा. ओके. गरज असेल तेव्हा चंद्रयान 2 ऑर्बिटर विक्रम लँडरशी संपर्क साधू शकेल, जेव्हा गरज वाटेल त्यावेळेला. त्याचबरोबर प्रपोल्जन मॉड्यूलही चंद्राभोवतीच्या 100 किलोमीटरच्या कक्षेतून संदेशाची देवाणघेवाण करेल. कुठलं, प्रपोल्जन मॉडेल, जे मगाशी मी तुम्हाला इथे सांगितलं. आणि चंद्रयान 3चे प्रक्षेपण लॉन्च व्हेइकल मार्क 3 LVM-3 या भारताच्या सर्वात मोठ्या रॉकेटच्या साह्याने करण्यात आलेलं आहे. कुठलं, हे जे रॉकेट आहे याच्या साह्याने, हे लक्षात ठेवायचं. आता चंद्रयान 3 मधील उपकरण आणि त्याचं कार्य काय आहे. लँडरवरील उपकरण कुठले आहेत, हे महत्वाचं आहे. कुठले आहेत, हा भाग महत्वाचा आहे. हा, जो लँडर आहे रंभा LP, रंभा LP. आता ह्याचं काय आहे, तर चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्माची आयन आणि इलेक्ट्रॉन हे विविध वेळांमध्ये घनता तपासणं, हे याचं काम असणार आहे. रंभा LP याचं काय, चंद्राच्या पृष्ठभागावरील जे प्लाझ्मा आहे, अलग लक्षात, त्याचं आयन आणि इलेक्ट्रॉन हे शोधण्याचं काम कोणाचं आहे, रंभा LP. हे कसं आहे, लँडरवरचं. चास्ते, चंद्राच्या ध्रुवाजवळीच्या प्रदेशाचे औष्णिक गुणधर्म तपासण्याचं काम कोण करणार आहे, चास्ते करणार आहे. कशाचं, चंद्राच्या ध्रुवाजवळ नजीकच्या प्रदेशाचं औष्णिक गुणधर्म. आणि इल्सा काय आहे, इल्सा या स्थानकाच्या भागातील भूकंपाच्या नोंदी घेऊन चंद्राच्या कवचाचा अंदाज बांधणं, हे या तिघांचं काम असणार आहे. रंभा, चास्ते आणि इल्सा, हे लक्षात ठेवायचं. हे लँडरवरची उपकरण आहेत. हे आवर्जून लक्षात ठेवायचं, विचारलं जाईल. पुढे पाहूया. प्रपोल्जन मॉडेलवरील उपकरण काय आहेत, तर शेप हे एकच आहे. चंद्राभोवतीच्या कक्षेतून नियर इन्फ्रारेड लहरींमध्ये पृथ्वीच्या नोंदी घेऊन बाह्य ग्रहांच्या शोधीसाठी मार्गदर्शक प्रणाली विकसित करणं, हे या शेपचं काम असणार आहे. प्रपोल्जन मॉड्यूलवरील, अलग लक्षात, इम्पॉर्टंट. हा, त्यानंतर कुठला आहे बरं, रोवर आहे. रोवर वरील उपकरण कुठले आहेत, LAPXM, अलग लक्षात, चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक गुणधर्म तपासणं आणि खनिजांचा अभ्यास करणं, हे कोणाचं आहे, APXS. काय आहे, APXS, अलग लक्षात. याचं काम काय असणार आहे, चंद्राच्या पृष्ठभागाचं रासायनिक गुणधर्म तपासणं, त्यातले रासायनिक गुणधर्म. आणि लिप्स याचा चंद्राच्या पृष्ठभागावरील माती, जी माती आहे ती आणि दगडांमधील मूलद्रव्यांचा शोध घ्यायचं काम कोण करणार आहे, लिप्स करणार आहे. हे सगळं जे सांगतोय मित्रांनो, ते अगदी डोक्यात पक्क ठेवायचं. हे सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत, अलग लक्षात. मोहिमेचे अपेक्षित घटनाक्रम कसा आहे, 14 जुलै दुपारी 2:35 मिनिटांनी श्रीहरिकोटाचा दुसऱ्या लॉन्च पॅड वरून प्रक्षेपित करण्यात आलं. कधी करण्यात आलं, 14 जुलैला दुपारी 2:35 मिनिटांनी. 16 मिनिटांमध्ये LVM-3 रॉकेट मधून चंद्रयान 3 विलग होऊन पृथ्वीभोवती 170 बाय 36,500 किलोमीटरची दीर्घ वर्तुळाकार व कक्षा प्राप्त करेल. काय करेल, 170 बाय 36,500 किलोमीटरची दीर्घ वर्तुळाकार ती कक्षा तो प्राप्त करणार आहे. किती, 16 मिनिटाने. म्हणजे विचार करा त्याचा वेग किती आहे, ताशी, बरोबर की नाही. पुढील काही दिवसात या यानाची पृथ्वीभोवतीच्या कक्षेचा विस्तार करण्यात येईल आणि या प्रक्रियेतून यानाची गती वाढेल आणि वाढलेल्या गतीचा उपयोग करून यान चंद्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येईल. कशी, चंद्राच्या दिशेने. प्रपोल्जन मॉड्यूलच्या साह्याने चंद्राजवळ पोहोचल्यावर यान चंद्राभोवती दीर्घ वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल. आता हे कसं, ते आपण पुढे डायग्राम मध्ये बघूया.
वर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने कमी करून अंतिमतः चंद्रयान 3 ला चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. आणि मग इथे 23 ते 24 ऑगस्ट सांगितलंय, पण 23 किंवा सप्टेंबर अखेर ते म्हटलं होतं, पण ते आता काय करणार आहे, 23 ऑगस्टला काय म्हटलं होतं, 23 ऑगस्ट या दिवशी काय करणार आहे, हे लँड होणार आहे, चंद्रावर निश्चित झालेली आहे. ओके. आणि टप्प्याटप्प्याने ते उतरवलं जाईल. आता इथे बघा, हे महत्वाचं आहे. काय आहे, हे जे 2 बूस्टर आहेत त्याला काय म्हणतात, S200. हे लक्षात ठेवायचं. हा पहिला टप्पा, आलं का लक्षात, S200 हा पहिला टप्पा. जेव्हा थ्रस्ट होते, रॉकेट वर जातं, त्यावेळेला हे काही फर्स्ट स्टेज जो असतो तो रॉकेटला लिफ्ट अप करतो. हा लिक्विड हायड्रोजन असतं याच्यामध्ये, आणि ते वर जाऊन नंतर काही एका कक्षेत गेल्यानंतर ते काय केलं जातं, त्याला अलग केलं जातं. तर हा S2 लक्षात ठेवायचा, S200 फर्स्ट स्टेज विथ 2 स्ट्रॅप ऑन रॉकेट बूस्टर, याला रॉकेट बूस्टर म्हणतात. ओके. आता सेकंड स्टेज विथ 2 विकास इंजिन, याच्यामध्ये कुठला आहे, याच्यामध्ये विकास इंजिन, हे लक्षात ठेवायचं. हा याला काय म्हणतात, L110. हे काय आहे, L110, हे लक्षात ठेवायचं. हा जो तुम्हाला भाग दिसतोय की नाही, हा जो भाग आहे हा L110. हे 2 बूस्टर आहेत ज्याला S200 म्हणतात. हा जो भाग तुम्हाला दिसतोय, आलं का लक्षात, रॉकेटचा हा जो भाग आहे हा काय थर्ड स्टेजचा आहे, ज्यामध्ये पॉवर्ड बाय क्रायोजेनिक इंजिन जे आहे ज्याला C25 म्हणतात. आलं का लक्षात, काय म्हणतात, C25, हे लक्षात घ्या. आणि लँडर प्लस रोवर हा जो तुम्हाला दिसतोय तो ह्याच्यात बसवलाय. लँडर प्लस रोवर जे आहेत ते ह्याच्यात आहेत, या कॅप मध्ये. आलं का लक्षात, हे जे तुम्हाला दिसतंय हा लँडर आहे आणि याच्यामध्ये रोवर बसवलेला आहे. आलं का लक्षात, याच्यामध्ये त्याला उतरण्यासाठी असं एक हे दिलेलं आहे, आधार दिलेला आहे, ज्याच्यावरनं काय होईल, तो चंद्रावर लँड होणार आहे. आलं का लक्षात, रोवर. तर लक्षात ठेवायचं, हे 2 काय आहेत, S200 बरोबर आहे. L110 हे कुठला आहे, मधला भाग, ह्या सेकंड स्टेज हा काढला जातो. परत थर्ड स्टेजला काय होतं, हा पॉवर्ड करतात क्रायोजेनिक इंजिनने, ज्याला C25 म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. ओके. पृथ्वीभोवतीचा टप्पा, हे बघा, आता इथून जे सोडल्यानंतर याच्या कक्षा अशा फिरत राहणार. हा आलं का लक्षात, हा असा फिरत जाऊन तो काय करणार, असा चंद्राकडे झेपावणार. आलं का लक्षात, समजलं. आणि मग तो चंद्राकडे कसा जाणार, असा गोलाकार फिरत, समजलं, असा गोलाकार फिरत फिरत जाऊन तो चंद्राच्या कक्षेत आणि इथे जाऊन बरोबर इथे लँड होणार. आलं का लक्षात, समजलं. अशा या कक्षा आहेत त्याच्या, चंद्राभोवतीचा टप्पा आणि पृथ्वीभोवतीचा टप्पा, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्ण होणार आहे. चंद्रयान 2 मधील त्रुटींमधून नव्या मोहिमेत काय दुरुस्ती केलेत, तर चंद्रावर यान उतरवण्याच्या अपेक्षित जागेची सीमा 500 मीटर बाय 500 मीटर वरून 4 किलोमीटर बाय किती, 2.4 किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आलंय. म्हणजे पहिलं 500 मीटर बाय 500 मीटर होतं, ते आता काय केलंय त्यांनी, 4 किलोमीटर, कळलं, 4 किलोमीटर बाय 2.4 किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे यानाला ऐनवेळी थोडे दूर जावे लागले तरी स्वयंचलित यंत्रणा त्यात दुरुस्ती करून अडथळा निर्माण करणार नाहीत. आणि यानाची इंधन क्षमता वाढवण्यात आलेली असून दुसऱ्या जागेची गरज भासली तर आणखीन तो प्रवास करू शकेल. हे मागच्या चुकीने आपण आता सुधारली गेली. कळलं, जी मागची चूक झाली ती आता इथे होणार नाही. विक्रम लँडरचे 4 पाय अधिक मजबूत करण्यात आलेले आहेत आणि 4 इंजिनाच्या साह्याने थ्रस्टर चंद्रयान 3 अलग करून म्हणजेच अलगद चंद्रावर उतरेल. 4 इंजिनांच्या साह्याने थ्रस्टर जो आहे तो काय होणार आहे, अलगद उतरवण्यात येणार आहे. आणि यानावरील सोलार पॅनलचा विस्तार वाढवण्यात आला आहे, त्यामुळे संपर्कासाठीच्या अँटिनाची संख्याही जास्त आहे. हे लक्षात ठेवा. यानावरील सॉफ्टवेअर मध्ये मोठा बदल करण्यात आला असून यान स्वयंचलित मोड मध्ये असताना
चुका टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे यामध्ये. आणि गेल्या वेळी सॉफ्टवेअर मधील चुकीमुळे यानाच्या विविध यंत्रणांचं कार्य बिघडत होतं, ते आता ह्याच्यामध्ये सुधारण्यात आलेलं आहे, जे सॉफ्टवेअर वापरलं होतं. आलं का लक्षात? लँडिंग साईटची चंद्रावर उतरण्याची जागा चंद्रयान-2. आलं का लक्षात? याने टिपलेली छायाचित्र चंद्रयान-3च्या मेमरीमध्ये आधीच टाकण्यात आलेली आहे, जिथे उतरायचंय तिथे. आणि चंद्रयान-3च्या कॅमेराने पूर्वीच्या छायाचित्रांचा आधार घेऊन चंद्रावर उतरण्याची जागा निश्चित करायची आहे. आलं का लक्षात? ती मेमरीमध्ये त्याच्या आधीच टाकण्यात आलेली आहे, जिथे उतरायचंय तिथे, आणि तो बरोबर तिथे उतरेल. मोहिमेचं महत्व काय आहे? तर मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, सोव्हिएत संघ म्हणजेच काय, रशिया, कळलं? रशिया, चीन यांच्यानंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा काय बनणार आहे? चौथा देश बनणार आहे. कितवा? चौथा देश. आणि मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे. लक्षात ठेवा, दक्षिण ध्रुवावर उतरवणं फार कठीण आहे, कारण तिथे -273 डिग्री सेंटीग्रेड इतकं कमी तापमान आहे आणि सतत तिथे अंधार असतो आणि पृष्ठभाग अगदी खडबुडीत आहे, म्हणजे मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे फार मोठा धाडसी निर्णय आहे. बहुतांश काळ अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाणी असून त्याचे नेमके स्वरूप भारताच्या मोहिमेतून समजणार आहे. आणि ह्याचा फायदा कुठे होणार आहे? ते येणारं युएसचं नासाचं जे आर्टिमिस मिशन आहे, त्या आर्टिमिस मिशनला हे उपयुक्त पडणार आहे, याचा डेटा हे लक्षात घ्या. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील रहस्य उलगडण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील नोंदींचा उपयोग होईल. चंद्रावर पुन्हा माणसाला पाठवण्यासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकेचा आर्टिमिस मिशनला चंद्रयान-3 कडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होणार आहे. जे मी तुम्हाला सांगितलं, आर्टिमिस मिशन महत्वाचं का ठरतं? कारण क्रिस्टिना कोच ही काय आहे? त्या मोहिमेतली एकमेव महिला. आणि ती मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवण्यात येणार आहे. आलं का लक्षात? उद्दिष्ट काय आहे? चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणं, चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणं आणि चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा प्रयोग करणं, हे सगळं आपलं उद्दिष्ट आहे चंद्रयान-3चं. बरोबर आहे मित्रांनो? अत्यंत महत्वाकांक्षी भारताची योजना आहे, ज्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्या माहितीमध्ये पहिल्यापासून चंद्रयान-1, चंद्रयान-2, चंद्रयान-3, चंद्रयान-3 मध्ये काय काय घडलं, काय काय जे काही होतं, लँडर आणि रोवर, बरोबर आहे, त्याच्याबद्दलची माहिती, ज्याने बूस्टर म्हणतात त्या बूस्टर बद्दलचं सांगितलंय. C-200 म्हणजे काय, बरोबर आहे, C-25 म्हणजे काय आहे, आणि L-110 म्हणजे काय, हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आता फक्त आणि फक्त सगळे देश जे काही आहेत, ज्यांनी अवकाशामध्ये म्हणजे चंद्रावर, जे आता आपण वाचलं, अमेरिका, रशिया, चीन, नंतर आपण चौथा देशात जो याच्यात चंद्रावर यान घेऊन जाणार आहे. आता आपण बरोबर लँडिंग आता चंद्रयान-3 ने केलं तर आपण भारत चौथा बनणार आहे, आणि तेही मोठं धाडसी निर्णय आहे दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या. त्यामुळे मित्रांनो, हा आपल्यासाठी अत्यंत उत्सुकतेचा आणि पूर्णतः सगळ्या देशाचं लक्ष त्याच्यावर लागून आहे. तर हे चंद्रयान-3 होतं. येणाऱ्या सगळ्या झाडून स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. व्हिडिओ कसा वाटला, त्याबद्दलची माहिती कशी वाटली, नक्कीच कमेंट्स मध्ये कळवायचं. चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि ऍप डाउनलोड करायचा. ओके, चलो, असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. आणि महत्वाचे, जय हिंद.